सहभागी झालाय आपल्याला माहिती आहे. काळभैरव हिंद्रे संघामध्ये महेश चंदवनकर, सागर रणपिसे, विक्रांत चव्हाण, फिरोज शेख, निशांत शिवलकर, सुनील चावरी, गुलाम, अमित पाटील, अनंत वाघ, रोहित मार्ले, स्वप्नील मोरे अशी आपल्याला प्लेइंग लिस्ट पाहायला मिळते. त्याच पद्धतीने आपल्याला पाहायला मिळेल दुसरा आपला कणकवली तालुक्यातील अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ. त्या संघामध्ये आपल्याला खेळाडू पाहायला मिळतील युवराज कदम, पवन चिंदरकर, रिचर्ड सालाना, ओमकार तावडे, रुपेश तांडेल, रोहन कुंभार, गोविंद फाले, जोईल नाईक, सोनू कांदे, प्रकाश ठाकूर अशी आपल्याला प्लेइंग 11ची लिस्ट आमच्यापर्यंत पोहोचते. एक दर्जेदार सामना होईल. नाणेफेकीचा कौल सुदैवानं जिंकतोय अवधूत स्पोर्ट कणकवली. कृपया दोन्ही संघाला विनंती असेल तुमचा 12th मॅन त्वरित आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा, अन्यथा तुम्हाला धावांची पनिशमेंट देखील मिळेल. अवधूत स्पोर्ट कणकवली संघाचा एक्स्ट्रा खेळाडू 12th मॅन आमच्या कॉमेंट्री कक्षामध्ये उपस्थित होतोय. आपलं स्वागत आहे. दोन्ही संघ या ठिकाणी उपस्थित आहेत. सामना सुरू होतोय. तत्पूर्वी सर्व प्रेक्षकांना एक सूचना आहे की पुन्हा एकदा आपल्या संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड-19चा प्रसार सुरू व्हायला सुरुवात झाली आहे. दुसरा टप्पा सुरू होतोय आणि त्यामुळे सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत काही सूचना आम्हाला प्राप्त झाल्या आहेत. मास्कचा वापर अनिवार्य आहे, अन्यथा 200 रुपये फाईन या ठिकाणी करण्यात येईल. तसेच थुंकल्यास 1000 रुपयांचा दंड आहे. अशा अनेक सूचना सन्माननीय जिल्हाधिकारी यांच्या मार्फत प्राप्त झालेल्या आहेत. तरी आपण कृपा करून सर्व क्रीडा रसिकांनी या ठिकाणी हे सर्व नियम पाळायचे आहेत आणि सहकार्य करायचं आहे. सॅनिटायझरचा वापर करा, सुरक्षित अंतर ठेवा, हे सर्व नियम आपण पाळा आणि सहकार्य करा. धन्यवाद. हॅलो, सामन्याला सुरुवात होते. प्राथमिक फेरीचा पहिला सामना काळभैरव हिंद्रे विपक्ष अवधूत स्पोर्ट कणकवली. गोलंदाजी मार्कवर वैयक्तिक कोड्यातलं पहिलं षटक घेऊन अनिवार्य पाऊलपेचं पहिलं षटक हाताळण्यासाठी षटक क्रमांक 1 मध्ये गोलंदाजी मार्कवर रुपेश तांडेल व त्याला तोंड देण्यासाठी स्ट्राईक यांच्या दिशेने काळभैरव हिंद्रे संघाचा फलंदाज अनंत वाघ उर्फ मॅगी हा स्ट्रायकर यांच्या दिशेने सज्ज होईल. काळभैरव हिंद्रे संघाचा विचार केला तर मोठमोठे टारकास्ट खेळाडू आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यामध्ये महेश चंदवनकर आहे, फिरोज शेख आहे, सागर रणपिसे आहे, सुनील चावरी देखील पाहायला मिळतोय. सामना होतोय क्रीडा रसिकांच्या भेटीसाठी सज्ज होतोय तो प्राथमिक फेरीचा पहिला आजच्या दिवसातील षटकाराने प्रतिस्पर्धी संघाला धोक्याची पूर्वसूचना देतोय तो सागर रणपिसे. किंबहुना आपण मैदानावर आल्याची चाहूल तो प्रतिस्पर्धी संघाला करून देतोय. यावेळेस इनसाइड आउट फटका फसलाय. चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक सागर रणपिसे तंबूच्या आसऱ्याला दुसऱ्या विकेटचं पतन.
बाद झालेला फलंदाज सागर रणपिसे. बुलढाण्यातील स्पर्धेमध्ये 63 धावांची बहारदार खेळी. अंकुर सिंगच्या एकाच षटकात 39 धावा जमवण्याची देखील किमया या फलंदाजाने केली होती. तो मैदानाच्या बाहेर दुसऱ्या विकेटचं पतन व त्याची जागा भरून काढण्यासाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. सुनील चावरी, मॅन फ्रॉम पनवेल. आता मात्र दोन्ही नौके फलंदाज मैदानाच्या आतमध्ये असतील. सुनील चावरी हा देखील एक नावाजलेला फलंदाज आहे. नागपूरमध्ये याच फलंदाजाच्या बॅटमधनं एक शतक देखील पाहायला मिळालं होतं. तोच फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बिग बॅश मुंबईच्या पहिल्या सामन्याचा सामनावी ठरला होता. तोच फलंदाज सुनील चावरी मैदानाच्या आतमध्ये. मात्र दुसऱ्या बाजूला मी कौतुक करेन, सिंधुदुर्गातील टॅलेंट आता मात्र पाहायला मिळते ते रुपेश तांडेलच्या रूपाने गोलंदाजी मार्कवर प्रतिस्पर्धी संघाला 2 हादरे देतोय पहिल्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात. रुपेशचा मधल्या स्टेवरचा चेंडू फ्लिक केला. चेंडूला पहिली धाव घेण्याचा प्रयत्न. दुसऱ्या धावेसाठी देखील पहिली धावेसाठी माघारी पाठवले स्ट्राईक वरून ते फलंदाजाने. निश्चितच धाव घेण्याचा पवित्रा होता, मात्र तितकं चांगलं क्षेत्ररक्षण व त्यानंतर पुन्हा एकदा धाव घेण्याचा प्रयत्न केला गेला. मात्र हा ना करत अखेरच्या क्षणी धाव न घेण्याचा निर्णय. हा निर्धाव चेंडू गणला जात. सांघिक धावसंख्या मात्र स्थिर होते ती 7 धावांवर. ऑफ्टमोरचा चेंडू ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला, शॉर्ट कव्हरला क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय व आपल्याकडनं कोणतीही चूक होण्याची काळजी घेत, आपल्याकडनं अतिरिक्त धाव खर्च होण्याची काळजी घेत एक सुरेख असं क्षेत्ररक्षण, एक किफायती कंजूशी पहिलं षटक हे समाप्त होत आहे ते केवळ 7 धावांचं व प्रतिस्पर्धी संघाला 6 धावांचं षटक समाप्त होतंय व प्रतिस्पर्धी संघाला 2 हादरे देतोय तो रुपेश पहिल्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात. कृपया टीम मीटिंग लवकरात लवकर संपवा, सामना चालू करा. सामना 5 षटकांचा आहे. मात्र फलंदाजी करताना काळभैरव हिंद्रे संघ 5 षटक फलंदाजी करेल व ज्या वेळेला क्षेत्ररक्षण करणारा अवधूत स्पोर्ट्सचा संघ फलंदाजीसाठी मैदानामध्ये येईल तो फक्त केवळ 4 षटक फलंदाजी करेल, कारण त्याला एका षटकाची पेनल्टी. आयोजन कमिटीचं मी कौतुक करेन. एका मोठ्या स्पर्धेमध्ये विलंब केल्यानंतर आपल्याला त्याची शिक्षा देखील भोगावी लागेल व त्यामुळेच निश्चितच प्रत्येक खेळाडूंवर, प्रत्येक संघाला वेळेचं देखील महत्त्व कळेल. आयोजन कमिटीचं मी खूप कौतुक करेन. कॉमेंट्री बॉक्समधून पुन्हा एकदा मैदानावरती दुसऱ्या षटकाला सुरुवात होईल. गोलंदाजी मार्कवर दिसतोय तो अर्थातच गोलंदाज युवराज कदम. युवराज कदम बॉलिंग मार्कवर पहिल्या षटकात केवळ 6 धावा. गोलंदाज रुपेश तांडेल जो ऑलराऊंडर खेळाडू आहे, क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाचा मोठमोठे फटके लगावण्यासाठी देखील तो प्रसिद्ध आहे. मात्र गोलंदाज युवराजच्या समोर एक विस्फोटक आक्रमक फलंदाज सज्ज होईल. निशांत शिवलकर, मॅन फ्रॉम दादर, जो मुंबई रणजीचा खेळाडू आहे रेल्वे संघाचा. यावेळेला ऑफ द मोरचा चेंडू कट करण्याचा प्रयत्न, अप्पर कटचा फटका खेळायचा होता तो शिवलकरला, मात्र चेंडू मिस टाइम झालाय, फटका मिस टाइम झालाय. परिणामी एक षटक एका चेंडूचा खेळ थांबतोय व केवळ 6 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. असं मात्र अडचणीमध्ये दिसतोय मैदानामध्ये काळभैरव हिंद्रे. नॉन स्ट्राईकचा फलंदाज तुम्हाला विनंती करतोय कृपया आपण विकेटच्या बाहेरून धावायचं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा युवराज सज्ज होईल बॉलिंग मार्कवर. रिव्हर्सिव्हचा अटेम्प्ट, सुरेख फटका, पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू फरार, चौकार. आकडा गाठला जातोय. सांघिक धाव फलक 10 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. ऑफ्टमोरचा चेंडू एक नजाकत भरा फटका, जमलेला घरंगळ चेंडू ट्रॅव्हल करतोय. एक्स्ट्रा कव्हरला एक सुरेख क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय तो प्रकाशच्या माध्यमातून व प्रकाश कडून जोपर्यंत चेंडूची परती माघारी येते ती युवराज कदमच्या दिशेने तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये पळून पूर्ण केली जाते ती एकेरी धाव व या एकेरी धावेने नेल्सन फिगर गाठली जाते, मॅजिकल फिगर गाठली जाते ती 11 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात.
रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा तिसरा दिवस व या तिसऱ्या दिवसातील प्राथमिक फेरीची पहिली वहिली लढत आपण पाहतोय ती काळभैरव हिंदळे विपक्ष अवधूत स्पोर्ट कणकवली. यावेळेला अवांतर चेंडू पंच आपले दोन्ही हात समांतर करतात. क्रिकेटच्या सांकेतिक भाषेमध्ये ज्या चेंडूची वल्गना पंजाब टू हरियाणा अशी केली जाते व या चेंडूवरती गोलंदाजाला दंडित केलं जातंय. प्रतिस्पर्धी संघाला बोनोच्या स्वरूपात एक धाव बहाल केली जात. गोलंदाजा खाती दंडात्मक एक धाव लिहिली जात. सांघिक धावसंख्या मात्र झळकते ती 12 धावांवर. दोन गड्यांच्या मोबदल्यात 12 असा धावफलक. एका बाजूला फलंदाजी करतोय तो मैदानाच्या आतमध्ये निशांत शिवलकर व त्याला साथ देतोय स्ट्रायकर एंडच्या दिशेने सुनील चावरी. नागपूरच्या स्पर्धेमध्ये ज्याने शतक झळकवलं तो स्ट्राईक एंडवर. यावेळेला पंचांकडे दाद मागितली जाते. उत्साह जास्त आत्मविश्वास कमी. पंचांचा लेग बाईचा सिग्नल व एका अतिरिक्त धावेने सांघिक धावफलक 13 धावांवर. सुनील चावरी हा देखील एक नावाजलेला फलंदाज मात्र त्याच्या समोर कौतुकास पात्र गोलंदाजी करतोय तो अर्थातच युवराज कदम जो गती परिवर्तनाचे चेंडू टाकण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज. स्ट्राईक एंडच्या दिशेने सज्ज होईल एक दर्जेदार फलंदाज निशांत शिवलकर मॅन फ्रॉम दादर उर्फ भाई या टोफन नावाने देखील याच खेळाडूला ओळखलं जातं. एक्स्ट्रा कव्हरला प्रोटेक्शन आहे. पुन्हा एकदा स्क्रीनवर येईल तो प्रकाश. आपल्याकडनं दुहेरी धाव खर्ची होण्याची काळजी घेतोय तो क्षेत्ररक्षक प्रकाश व एकेरी धावेने धावफलक मात्र पुढे सरकतोय 14 धावांवर. नाणेफेक जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला जातोय तो अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या माध्यमातून. यावेळेला लॉर्डफुल टॉच उडवलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक. आता मात्र प्रकाश घोडचूक करतोय आणि या चुकीची शिक्षा बहुधा येणाऱ्या कालावधीमध्ये क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघाला भोगावी लागेल. आता मात्र सुनील चावरी ज्याला जीवनदान मिळतंय लाईफ मिळतंय या सामन्यामध्ये तो जखमी वाघाप्रमाणे वावरेल. 2 षटकांचा खेळ थांबतोय व सांघिक धावफलक 2 गड्यांच्या मोबदल्यात 15 धावा. वैयक्तिक कोड्यातलं पहिलं संघाचं तिसरं षटक षटक क्रमांक 3 पेश करताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय तो बॉलिंग मार्कवर डावखुरा फिरकी गोलंदाज ओमकार तावडेची वर्णी लागते ती बॉलिंग मार्कवर. मॅन फ्रॉम शिरगावचा हा गोलंदाज या सामन्यामध्ये कशा पद्धतीची गोलंदाजी करेल हे देखील उत्सुकतेचं असेल क्रीडा रसिकांसमोर. व दुसऱ्या बाजूने रती महारथी त्याच्या समोर फलंदाजीसाठी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला सुनील चावरी व त्याच्या समवेत निशांत शिवलकर ही जोडी मैदानामध्ये. रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट औरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आनंद आपण घेतोय आणि याचं संपूर्ण श्रेय जाईल सन्माननीय भाईजी नरे साहेब जे मिठभाव गावचे प्रथम नागरिक आहेत सरपंच आहेत. त्याच पद्धतीने शैलेजी लोके साहेब एक युवा नेतृत्व उमद नेतृत्व मिठभाव गावामध्ये यांच्या मार्गदर्शनाखाली व मिठभाव रामेश्वर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांच्या सहकार्यातनं होऊ घातलेला हा क्रिकेटचा महोत्सव क्रिकेटचा रणसंग्राम चेंडूफळीचा संघर्ष चेंडूफळीचं घमासान युद्ध आपण अनुभवतोय ग्रीन पार्क मैदानावरून. जे प्रेक्षक युट्यूबच्या माध्यमातून आमच्या समवेत जोडले जात आहेत आपलं सर्वांचं रामेश्वर प्रतिष्ठान मिठभावच्या वतीने मी अमोल जमदाडे आपलं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो ओमकार तावडे व त्याच्या समोर विस्फोटक आक्रमक फलंदाज सुनील चावरीचा फटका फसलाय चेंडूच्या खाली क्षेत्ररक्षक आणि सुनील चावरीला जावं लागेल तंबूच्या दिशेने.
नौका किनाऱ्यावर लावण्याच्या उद्देशाने महेश चंदवरकरची पावलं मैदानाच्या दिशेने वळत आहेत. ते फलंदाजीसाठी मैदानामध्ये मॅन फ्रॉम परेलचा व कुडाळ इथला हा खेळाडू जो कुडाळवरनं बिलॉंग करतोय. सध्या मात्र व्यवसायानिमित्त नोकरीनिमित्त कुडाळ परेल येथे स्थायिक असलेला हा खेळाडू शिवडी विधानसभा प्रीमियर लीग मध्ये 196 धावांसाठी त्याला मालिकावीराचा देखील किताब मिळाला होता. तो काळा चौकीमध्ये एक असा विस्फोटक मात्र संयमी फलंदाज, संघाची गरज ओळखून आपल्या फलंदाजीमध्ये बदल करण्याची क्षमता असलेला महेश चंदवरकर मैदानाच्या आतमध्ये व त्याच्या समोर एक कसलेला अनुभवी असा गोलंदाज ओमकार तावडे, ज्याला पहिल्या चेंडूवरती सफलता प्राप्त होते ती सुनील चौरीच्या रूपाने व उंचावलेल्या आत्मविश्वासाने पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल तो ओमकार तावडे व त्याच्या समोर रेल्वे रणजीचा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय निशांत शिवलकर स्ट्राईक एंडवर. यावेळेला बॅटची कडा घेऊन बॅटची चुम्मा घेऊन चेंडू फर्स्ट स्लिप मध्ये आणि मैदानाच्या बाहेर निशांत शिवलकर. या ठिकाणी एक पारितोषिक येते आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक उगवता तारा म्हणजे ओमकार तावडे. आपल्याला पाहतोय 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. ओमकार यांनी जर तिसरा गडी बाद केला तर मंदार गुरव यांच्याकडून 1000 रुपयांचं पारितोषिक ओमकार साठी येत आहे. सुवर्ण संधी आहे 1000 रुपयांची पारितोषिक या ठिकाणी जिंकण्याची ओमकार याच्यासाठी. शिरगाव या गावातील एक तरुण खेळाडू आहे ओमकार. धन्यवाद. हॅट्रिकची संधी आहे ओमकारला. या सामन्यामध्ये सुपर हिरो ठरण्याची देखील संधी असेल ओमकारला, कारण ही संपूर्ण स्पर्धा तब्बल 198 देशांमध्ये लाईव्ह स्वरूपात दाखवली जाते. महाराष्ट्रामध्ये प्रकाशित होतात आलेली ही क्रिकेटची स्पर्धा महाराष्ट्रामध्ये प्रसिद्धीला पावते आणि या मोठ्या सामन्यामध्ये मोठ्या स्पर्धेमध्ये हॅट्रिक करेल का ओमकार? ड्राईव्ह केलाय चेंडू, ऑफ ड्राईव्ह, लॉंग ऑफच्या दिशेने सुरेख फटका. जोपर्यंत लॉंग ऑफ क्षेत्ररक्षक चेंडूवर वेगाने येईल चेंडूची फेकी करेल. चित्त्याच्या वेगाने मैदानाच्या आतमध्ये दुहेरी धावांची लहर व दुहेरी धावांनी सांघिक धावफलक मात्र बऱ्याच कालावधीनंतर पुढे सरकतोय 17 धावांवर. 17 असा धावफलक. रोहितच्या बॅटमधनं जमिनीलगतचा फटका व दुहेरी धावांनी रोहित आपल्या धावांचं खातं ओपन करतोय व सांघिक धावफलक 4 गड्यांच्या मोबदल्यात 17 धावा. नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर काळभैरव हिंदळे प्राथमिक फेरीच्या पहिल्या वहिल्या लढतीत उभा ठाकतोय तो अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या विरोधात. ओमकारचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 3 चेंडू त्याने आपल्या या षटकामध्ये टाकलेत व 3 चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाला 2 हादरे देत केवळ 2 धावा तो खर्ची करतोय 3 चेंडूंमध्ये. ओमकार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. त्याच्या समोर आहे रोहित. रिव्हर्स स्टेपचा डेम, सुरेख फटका, एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून चेंडू फरार. तो फलंदाज रोहितच्या बॅटमधनं. याही वेळेला रिव्हर्स स्टेपचा डेम, शॉर्ट कव्हरच्या डोक्यावरून चेंडू सीमारेषेच्या दिशेने आगेकूच करतोय मात्र लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक जोएल नामक स्क्रीनवर येतोय. चेंडूची परती करतोय. रोहितच्या बॅटमधनं पुन्हा एकदा दुहेरी धावांचा फटका. दुहेरी धावांनी सांघिक धावसंख्या मात्र वधारते 23 धावांवर. 23 धावा असा धावफलक. तिसऱ्या षटकाचा मध्यंतरचा कालावधी आपण पाहतोय. मैदानामध्ये फलंदाजी करतोय तो रोहित मारले हा फलंदाज. स्ट्राईक एंडच्या दिशेने एक सुरेख फलंदाजी.
याही वेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केलाय, सफल ठरलाय. डीप कोर पॉइंटच्या दिशेने प्रोटेक्शन आहे, मात्र डीप कोर पॉइंट वरून जोपर्यंत सरळ फेकी जाते ती एसटी रक्षकाच्या दिशेने मैदानावरती केवळ एकेरी धाव, सांघिक धावसंख्या मात्र झळकली जाते 24 धावांवर. 24 धावा असा धावफलक प्रथम फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. तो काळभैरव हिंद्रे संघाचा अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या विरोधामध्ये उभा ठाकलाय. प्राथमिक फेरीच्या पहिल्या वहिल्या लढतीच्या निमित्तानं आघाडीच्या 3 षटकांमध्ये धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. 3 षटकांच्या सांगते अखेरीस 4 गड्यांच्या मोबदल्यात काळभैरव हिंद्रे संघ 24 धावा प्राथमिक फेरीच्या पहिल्या वहिल्या लढतीत. पहिलं वैल्य षटक हाताळलं होतं अनिवार्य पॉवर प्लेचं. तोच गोलंदाज वैयक्तिक कोट्यातल्या दुसऱ्या षटकाच्या निमित्तानं गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एका आत्मविश्वासानं रुपेश तांडेल नामक गोलंदाज मॅन फ्रॉम कुडाळचा या वर्षीच्या मोसमामध्ये जबरदस्त फॉर्म मध्ये असलेला हा खेळाडू, एक ऑलराऊंडर खेळाडू म्हणून ज्याची वर्णी लागते ते अर्थातच अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या बाजूने व त्याच्या समोर एक कसलेला एक मुरलेला असा खेळाडू स्ट्राईक यांच्या दिशेने सज्ज होईल. रोहित नामक यावेळेला ऑफ टर्मच्या बाहेरचा चेंडू, मोठा फटका लगावायचा इरादा, मात्र इरादा जरी असला मोठ्या फटक्याचा तरी चाणाक्ष नजरेने असलेला गोलंदाज फलंदाजी हालचाल ज्यावेळेला ओळखली, फलंदाजाचं फुटवर्क ओळखलं, चेंडू मात्र शरीरापासून बराचसा दूर टाकतोय व एका निर्धाव चेंडूची सांगता होते ती पहिल्या चेंडूवर. याही वेळेला रिव्हर्स स्वीपचा अटेम्प्ट केला गेला, मात्र या रिव्हर्स स्वीपच्या फटक्यावरती आता मात्र कोणतीही धाव न निघता बॅक टू बॅक 2 निर्धाव चेंडू हे गोलंदाज रुपेश तांडेलचे आपल्याला अनुभवायला मिळतात. ज्या ओमकार तावडेने सलग 2 चेंडूवरती 2 सफलता मिळवली ती या अगोदरच्या षटकात, मात्र या षटकात रुपेश तांडेल 2 निर्धाव चेंडू टाकण्यास सफल ठरतोय, तो रोहित मार्लेच्या विरोधात. सांघिक धावसंख्या धावफरकावरती मात्र स्थिरावली जाते ती 24 धावा. 3 षटक 2 चेंडूंच्या सांगते अखेरीस पुन्हा एकदा रुपेश. यावेळेला फटका फसलाय, चेंडूच्या खाली एसटी रक्षक आणि एसटी रक्षक कदम खूप मोठी चूक करतोय व त्यानंतर मात्र क्षेत्ररक्षक जो बॅकअप करत होता त्या क्षेत्ररक्षकाने एसटीचा वेध घेणारी फेकी केली. पंचांचा निर्णय येणं अजूनही अपेक्षित असेल व पंच आपलं बोट आकाशाच्या दिशेने करतात, याचा अर्थ स्ट्राईकचा फलंदाज रोहितला जावं लागेल तंबूच्या दिशेने. विजय 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 25 धावा असा धावफलक काळभैरव हिंद्रे संघाचा. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतो, ज्याची पावलं मैदानाच्या आतमध्ये वळतात. अमित पाटील नामक फलंदाज मॅन फ्रॉम विक्रोळीचा, हा देखील एक जबरदस्त असा आक्रमक फलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. काळभैरव हिंद्रे संघाच्या बाजूने ज्या फलंदाजानं शक्ती चषक मुंबईमध्ये 5 लाखाच्या स्पर्धेमध्ये ज्याला मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला होता व उत्कृष्ट फलंदाज देखील ठरला होता, एक दर्जेदार असा खेळाडू मॅन फ्रॉम विक्रोळीचा अमित पाटील स्ट्राईक एंडवर. मात्र त्याच्या समोर अनुभवी कसलेला एक जबरदस्त गोलंदाजी करणारा गोलंदाज रुपेश तांडेल सज्ज होईल. रुपेशचं कौतुक करावं लागेल. सांघिक धावसंख्या नाम मात्र 25 धावा 5 गड्यांच्या मोबदल्यात. रुपेशने पहिलं षटक हाताळलं होतं केवळ 6 धावांचं व या षटकात तो धावांसाठी संघर्ष करायला भाग पाडतोय. यावेळेला सुरेख चेंडू तितका चांगला फटका, त्याही पेक्षा वाखाण्याजोगं क्षेत्ररक्षण. मात्र रुपेश तांडेल स्टँड पासून थोडासा पुढे राहतोय, त्यामुळे निश्चितच ज्या ठिकाणी अमित पाटील सारखा आक्रमक फलंदाज बाद होऊ शकला असता तर त्या अमित पाटीलला एक जीवनदान मिळतंय, लाईफ मिळतंय व एकेरी धावीने धावफलक पुढे सरकतोय.
26 धावांवर. 26 धावा असा धावफलक धावसंख्येवरती झळकला जातोय तो 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. पुन्हा एकदा रुपेश सज्ज होईल. यावेळेला खोलटप्प्याचा चेंडू होता. फुल टॉस चेंडूला केवळ दिशा दिली ती महेश चंदवरकरच्या बॅट मधून व केवळ एकेरी धाव पूर्ण केली जात. विकेटही राखायच्या धावाही बनवायच्या अशा द्विधा मनस्थितीमध्ये पाहायला मिळतोय तो काळभैरव हिंदळे. 4 षटकांच्या सांगते अखेरीस 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 27 धावा असा धावफलक नाणेफेकीचा कौल हरल्यानंतर काळभैरव हिंदळे संघाचा. जे 4 षटकांच्या सांगते अखेरीस नाम मात्र धावसंख्या धावफलकावरती झळकली जाते. 27 धावा. 27 धावा असा धावफलक 5 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र हात खोलावे लागतील ते अमित पाटीलला, त्याच्या समवेत असलेला फलंदाज महेश चंदवरकरला. मात्र दुसऱ्या बाजूने मी कौतुक करेन गोलंदाज रुपेश तांडेलचं. पहिल्या षटकात त्याने खर्च केलाय केवळ 6 धावा व दुसऱ्या षटकात ज्या वैयक्तिक उड्याला दुसऱ्या षटकात तो खर्च करतोय केवळ 3 धावा. रुपेश तांडेलसाठी देखील एकदा टाळ्यांचा कडकडाट करा, कारण बलाढ्य संघाच्या विरोधात 2 षटकांमध्ये केवळ 9 धावा खर्च करतोय रुपेश तांडेल. आता मात्र 5व्या षटकाला प्रारंभ होईल. 5व्या षटकासाठी गोलंदाजी मार्कवर रोहन कुंभार मॅन फ्रॉम कुडाचा गोलंदाज, तेज तरार गोलंदाजीसाठी प्रसिद्ध असलेला. यावेळेचा लेग ब्रेक पद्धतीचा चेंडू धावबाद करण्याची संधी. सुरेख फेकी मात्र तितकंच चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपल्याला पाहायला मिळते ते महेश व त्याच्या साथीला असलेला फलंदाज अमितच्या माध्यमातून. व एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र धावफलकावरती झळकते. 28 धावा. 28 धावा. 4 षटक एका चेंडूचा खेळ मागे पडतोय व 4 षटक एका चेंडूच्या सांगते अखेरीस निम्मा संघ तंबूच्या आश्रयाला परतल्यानंतर आता मात्र डाव सावरण्याचा आटोकाट प्रयत्न होतोय तो अमित पाटील व त्याच्या साथीला असलेला महेश चंदवरकरच्या रूपाने. और पिच पद्धतीचा चेंडू फटका बराच काळ हवेमध्ये व हवेत विरलेल्या चेंडूचं झेलात रूपांतर करण्यास सफल ठरतोय तो रिचर्ड नामक क्षेत्ररक्षक व मैदानाच्या बाहेर मात्र कसलेला खंदावीर माघारी परतताना दिसतोय. अमित पाटीलच्या रूपानं 6वा धक्का बसतोय काळभैरव हिंदळेला. ते काळभैरव हिंदळे संघाच्या बाजूने नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय तो विक्रांत चव्हाण मॅन फ्रॉम अंधेरी. 6 खेळाडू विक्रांत मैदानाच्या आतमध्ये व त्याच्या समोर एक तेज तरार गोलंदाजी करण्यासाठी प्रसिद्ध असलेला गोलंदाज मॅन फ्रॉम कुडाचा रोहन कुंभारची वर्णी ही गोलंदाजी मार्कवर. रामेश्वर प्रतिष्ठान मिडभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय डे नाईट ऑरम टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा 3रा दिवस. महेश चंदवरकर मोठे फटके मारण्याचे शर्तीचे प्रयत्न महेशच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. मात्र दुसऱ्या बाजूनं अचूक टप्प्याची नियोजनबद्ध गोलंदाजी व गोलंदाज रोहन कुंभारचा कडवट मारा प्रतिस्पर्धी संघाच्या आक्रमक फलंदाजीला शमवणारा ठरतोय या मैदानावर व सांघिक धावफलक मात्र रोखला जातोय तो 29 धावा 6 गड्यांच्या मोबदल्यात 5व्या षटकाच्या मध्यंतरास. रोहन कुंभार गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल. एक अडीतडीचा सामना, एक मोठा सामना. रोहन कुंभारचा आउटफिट चेंडू, चेंडूच्या खाली येईल क्षेत्ररक्षक लॉंग ऑनच्या दिशेने व लॉंग ऑन क्षेत्ररक्षक सोनू कांदळेच्या गोदीमध्ये साधा सोपा लॉलीपॉप झेल.
गुरुजी फिरोज शेख नवीन फलंदाज मैदानामध्ये पाहायला मिळतोय. तो साथ देण्यासाठी महेश चंदवनकरला. महेश चंदवनकर स्ट्राईक एंडवर सज्ज होईल, जो एकेरी दुहेरी धावा घेऊन धाव फलक हलता ठेवतोय. यावेळेला देखील महेशचा फटका फसला. अंडर नीडेड रोहन कुंभारच्या गोदीमध्ये महेश चंदवनकर तंबूच्या आश्रयाला बॅक टू द पॅव्हलियन. थँक्यू डीजे. रोहन कुंभार ऑन हॅट्रिक. सलग 2 चेंडूवरती 2 सफलता प्राप्त केल्यानंतर या स्पर्धेमध्ये हॅट्रिक नोंदवेल का रोहन कुंभार? स्ट्रायकरच्या दिशेने सज्ज होईल तो फलंदाज फिरोज. स्ट्राईक एंडवर फिरोज, नॉन स्ट्रायकर एंडवर नवीन फलंदाज स्वप्नील मोरे मैदानाच्या आतमध्ये. रोहन कुंभार सज्ज होईल. हॅट्रिक करण्याची संधी. पुलर लेनचा चेंडू केवळ तटवलं या चेंडूला. दुसरी धाव घेण्याचा केविलवाना प्रयत्न, किंबहुना जी धाव अस्तित्वात नव्हती ती धाव घेण्याचा प्रयत्न केला जातो तो फलंदाजाकडून व एकंदरीत मैदानावर धावचीच्या स्वरूपात हादरा दिला जात. एकेरी धावेने सांघिक धावसंख्या मात्र धाव फलकावरती झळकते. 30 धावा व विजयासाठी लक्ष दिलं जातंय. दिलं जात आहे ते बलाढ्य असलेल्या किंबहुना सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सिंधुदुर्गकरांचा भरणा असलेला अवधूत स्पोर्ट कणकवली संघाच्या बाजूने 31 धावा बनवावे लागतील त्या अवधूत स्पोर्ट कणकवलीला. व कशा पद्धतीने 31 धावांचा पल्ला सर करेल 4 षटकांमध्ये अवधूत स्पोर्ट कणकवलीचा संघ की दुसऱ्या बाजूने 4 षटकांमध्ये 24 चेंडूंमध्ये 31 धावांपासून रोखण्यात सफल ठरेल का काळ भैरव हिंद्रे संघाचा गोलंदाजीचा विभाग. येणारी वेळ येणारा काळ ठरवेल. मात्र सुरुवातीच्या या षटकांमध्ये नेमकं काय घडतंय काय बिघडतंय तुमच्या कानापर्यंत पोहोचवण्यासाठी मायक्रोफोनवर बदल होणं अपेक्षेची बाब. मायक्रोफोनवर ऐकूयात आमचे साथी समालोचक सागर कदम यांचा आवाज. तोपर्यंत मी अमोल जमदाडे तमाम क्रीडासिक व मान्यवरांची रजा घेतो. धन्यवाद. मैदानावरती उपस्थित तमाम क्रीडा रसिक व क्रिकेटपटूंना मी समालोचक सागर कदम माझा हृदयपूर्वक नमस्कार, प्रेमपूर्वक नमस्कार. श्री रामेश्वर प्रतिष्ठान मिठभाव आयोजित आंतरराज्यस्तरीय दिवस रात्र भव्य दिव्य अशी मर्यादित षटकांची टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा. सदर स्पर्धेचं आजचं 3रं वर्ष व 3ऱ्या पर्वातील आजचा दुहेरी दिवस व या तिहेरी दिवसात 2 बलाढ्य क्रिकेट संघांची ग्रंथिका ही प्राथमिक फेरीत जुळलेली पाहायला मिळते. ती एका बाजूला अवधूत स्पोर्ट्स
कणकवली बनम दुहेरी बाजूला काळ भैरव हिंदे या ठिकाणी सुदैवानी नशिबाची साथ लाभल्यानंतर नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करण्याचा निर्वाळा घेतलेला निर्णय हा अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचा पुरता सफल ठरवतायत ते त्यांचे गोलंदाज, आघाडीचे गोलंदाज, मधल्या फळीतील गोलंदाज किंबहुना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना ते धावांपासून रोखतायत, धावांवर रोख लावतायत. पर्यायानं कोणत्याही प्रकारचे मोठे फटके मारण्याची मुभा ते प्रतिस्पर्धी संघाला काही देत नाहीत व पर्यायाने सांघिक धावफलक स्थिरावतेला दिसतोय. तो 5 षटकात प्रति चेंडू मागे तब्बल एका धावेची सरासरी राखत एकंदरीत 30 धावा धावफलकावर व विजयासाठी अवधूत स्पोर्ट्स क्रिकेट संघाला नाममात्र 24 चेंडू व 24 चेंडूत 31 धावांचं छोटेखानी लक्ष व हे लक्ष पार करण्याच्या उद्देशानं अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाची आघाडीची जोडी, बिनीची जोडी, पर्यायानं सलामीची जोडी, प्रारंभीची जोडी मैदानाच्या दिशेने पावलं वळवताना दिसते. ती रुपेश तांडेल व रुपेश तांडेच्या जोडीला रिचर्ड. डावकुऱ्या हाताचा रुपेश तांडेल ज्याने गेल्या वर्षी किंबहुना कुडाळच्या मैदानावरती एक किमयाकारी फलंदाजी केली होती व फ्रेंडशिप चंदवन संघाविरुद्ध तो फलंदाजी करत असताना आपल्या दीपक 11 कुडाळ क्रिकेट संघाला ज्याने सेमीफायनलच्या सामन्यात विजयश्री संपादन करून दिली होती व अंतिम फेरीत धडक मारण्यास जो फलंदाज कारणीभूत ठरला होता तोच डावकुऱ्या हाताचा रुपेश तांडेल निश्चितपणे याही सामन्यात कोणत्या प्रकारची टोलेजंग फटकेबाजी करतोय याकडे तमाम क्रीडा रसिकांचे लक्ष लागलेले पाहायला मिळत आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं व या इनिंगचं पहिलं षटक फेकण्यासाठी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज फिरोज शेख हा सुसज्ज होतोय. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक व हे जोखमीचं षटक फेकण्यासाठी आपण आपल्या गोलंदाजीच्या विभागातील प्रमुख गोलंदाजाच्या हाती चेंडू सुपूर्द करतो व या अनिवार्य पॉवर प्लेच्या षटकात तब्बल 9 खेळाडू हे 38 सीमारेषेच्या आतमध्ये पॉवर प्लेच्या रिंगणात क्षेत्ररक्षण करताना दिसतील व उर्वरित 2 खेळाडू हे सीमारेषेलगत सीमारक्षक म्हणून आपली कामगिरी पार पाडताना दिसतील व हे जोखमीचं षटक अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक फेकण्यासाठी फिरोज शेख हा गोलंदाज काळ भैरव हिंद्रे क्रिकेट संघाच्या वतीनं सुसज्ज होतोय. मॅन फ्रॉम गोरेगाव व हा मुंबईचा पाहुणा खेळाडू कोणत्या प्रकारे प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावांपासून जखडून ठेवतोय हे पाहण्यासाठी पहिलं षटक सुरू होणं ही क्रमप्राप्त बाब व आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवल्यानंतर निश्चितपणे फिरोज शेख नामक गोलंदाज आपल्या संघ सहकार्याशी सल्ला मसलत केल्यानंतर आपल्या छोट्या रनअप सहित पंचांच्या बहुधा उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी तो सुसज्ज होतोय व समोर त्याचा कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उभा टाकलेला डावकुऱ्या हाताचा फलंदाज रुपेश तांडेल हा सुसज्ज होतोय. पंचांचा सामना सुरू होण्याचा इशारा. पहिल्या षटकातील पहिला चेंडू नितांत आवश्यकता 24 चेंडू व 24 चेंडूत 31 धावांचं छोटेखानी लक्ष. अनिवार्य पॉवर प्लेचं पहिलं षटक फिरोज नामक गोलंदाजाचं प्रगतीपथावर व फलंदाजी करण्यासाठी रुपेश हा सुसज्ज होतोय. यावेळी पहिला चेंडू ओव्हरपिच पद्धतीचा हलके सन्मान दिला जातोय. तो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरच्या क्षेत्ररक्षकाच्या दिशेने पर्यायानं सुरक्षितरित्या चेंडू आपल्या हातीत विसावत तो क्षेत्ररक्षक सुदैवाने चेंडूची फेक करतोय. तो गोलंदाज फिरोजच्या दिशेनं तोवर पहिल्या चेंडूच्या सांगते अखेरीस निघाली आहे ती नाममात्र 1 धाव ही रुपेश तांडेलच्या खाती पर्यायानं अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या सांघिक खेम्यात जमा होत आहे व पहिल्या चेंडूच्या सांगते अखेरीस तब्बल नाममात्र 1 धाव असा सांघिक धाव फलक दिसतो. तो अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या वतीनं डाव्या व उजव्या हाताची जोडगोडी मैदानात अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या वतीनं रिचर्ड नामक फलंदाज मात्र प्रतिस्पर्धी संघाचं क्षेत्ररक्षण पाहतोय व किंबहुना ते क्षेत्ररक्षण पाहिल्यानंतर तो फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. यावेळी दिशाहीन पद्धतीचा चेंडू आपल्या मर्यादेचं उल्लंघन करणारा किंबहुना डावी यष्टी सोडून जाणारा चेंडू पंच मात्र जमिनीलगत दोन्ही हा समांतर करत चेंडू स्वयर असल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत पोहोचवतायत व अवांतर स्वरूपात 1 धाव संघाच्या सांघिक गोटात मात्र जमा होते. यावेळी सुरेख असा चेंडू तेवढ्याच ताकदीनं रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा पवित्रा हा फलंदाजाचा फटका अखेर सफल ठरतोय. परंतु अखेरच्या क्षणी शॉर्ट पॉइंटच्या क्षेत्ररक्षकाकडनं थोडीशी भूलचूक होते व किंबहुना त्याच्या या ढिलाईचा फायदा म्हणजे प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज हा आपल्या क्रीजमध्ये सुरक्षितरित्या फलंदाजी करताना पाहायला मिळतोय.
नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला विशेष सूचना, आपण कृपया खेळपट्टीच्या बाहेरून कृपया आपलं रनिंग करायचे आहे. निश्चितपणे डाव्या व उजव्या हाताची जोडगोडी मैदानात असल्या कारणानं वारंवार या ठिकाणी क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत बदल करावे लागत आहेत, कारण डावकुऱ्या हाताची जोडी व उजव्या हाताचे फलंदाज हे कायम क्षेत्ररक्षण करणाऱ्या संघासाठी डोकेदुखी ठरत असतात व किंबहुना तीच डोकेदुखी मैदानाच्या बाहेर पाठवावी या ठाम इराद्यानं वारंवार क्षेत्ररक्षण व्यूहरचनेत बदल केला जातोय. तो काळभैरव हिंद्रे संघाच्या वतीनं यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू थेट फलंदाज यष्ट्यांच्या समोर या ठिकाणी पंचांना पाहायला मिळतं व किंबहुना कोणतीही सुसंधी प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजाला न देता पायचीच्या स्वरूपात पहिला हादरा बसतोय. तो अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावलेली तब्बल 2 धावा एका गड्याच्या मोबदल्यात. नॉन स्ट्राईक एंडच्या फलंदाजाला या ठिकाणी विशेष सूचना येते की आपण कृपया मैदानाच्या बाहेरून आपल्या क्रीजच्या विकेटच्या बाहेरून कृपया आपण आपली धावगती राखायची आहे आणि पंचांनीही या ठिकाणी फलंदाजांना विशेष सूचना द्यायची आहे. नवोदित फलंदाज मैदानाच्या दिशेने आपली पावलं वळवताना दिसतोय. तो उजव्या हाताचा फलंदाज युवराज कदम आपला संघ सहकारी पायचीच्या स्वरूपात माघारी परततोय, ज्यावेळी संघाला त्याची गरज होती किंबहुना समायोजित उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या फलंदाजाला आपण बिनीला पाठवलं होतं, आघाडीला पाठवलं होतं, तो बिनीचा फलंदाज रिचर्ड मात्र पायचीच्या स्वरूपात माघारी परततोय व नवोदित फलंदाज युवराज कदम याची वर्णी लागते. यावेळी हलके चेंडू ग्लान्स केला जातोय. तो शॉर्ट फाईन लेगच्या क्षेत्रात वाखण्याजोगा क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षकाचं पर्यायानं चेंडूची परती ही यष्टीरक्षकाच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर प्रथमतः एकेरी धाव पूर्ण करतायत. बहुमूल्य एक धाव दोन्ही फलंदाजांनी पूर्ण केल्यानंतर ही एकंदरीत एक धाव युवराजच्या खाती जमा होते, किंबहुना संपूर्ण अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या देखील सांघिक खेम्यात जमा होते व एका धावेने सांघिक धावसंख्या 3 धावा धावफलकावर. यावेळी वेगवान चेंडू, तेज तर्रार चेंडू, किंबहुना डोळ्याची पापणी लवते न लवते तोपर्यंत चेंडू थेट यष्टीरक्षकाच्या हाती व अखेर चेंडूची वल्गना, चेंडूची गणना एक निर्धाव चेंडू म्हणून गणली जाते व उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करत पुन्हा एकदा चेंडू सुपूर्द केला जातोय. तो डावकुऱ्या हाताच्या गोलंदाज फिरोज शेखच्या हाती. अनिवार्य पॉवरप्लेचं पहिलं षटक मात्र प्रगतीपथावर व या पहिल्या षटकात नाममात्र 3 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात अशी सुस्थिती पाहायला मिळते. ती कणकवली क्रिकेट संघाची. यावेळी विथ अलॉंग द कार्पेट जमिनीलगतचा फटका, हा लॉंग ऑनच्या क्षेत्रात एक धाव झटपट पूर्ण, किंबहुना क्षेत्ररक्षकाची थोडीशी ढिलाई व किंबहुना याच ढिलाईचा फायदा दोन्ही फलंदाज उचलतायत. प्रथमतः घेतलेली एकेरी धाव व ढिलाई नंतर दुहेरी धाव घेण्यास प्रवृत्त करणारी फेक व या 2 बहुमूल्य धावेच्या जोडीनं अखेर सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 2 धावे अखेर षटकाची समाप्ती होते. ती पहिल्या षटकाच्या सांगते अखेरीस अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या नाममात्र 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. नाममात्र 5 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. यानंतर होणारा सामना सार्थक 11 राजापूर विरुद्ध दिरबा रामेश्वर जामसंडे. दोन्ही संघाच्या संघनायकांना विनंती करतोय की आपण आपल्या प्लेइंग 11 ची लिस्ट कॉमेंट्री बॉक्स पाशी नेऊन द्यायची आहे. तसेच नाणेफेक करण्यासाठी दोन्ही संघनायकांनी त्वरितच मुख्य व्यासपीठाच्या समोर यायचं आहे. मी विनंती करतोय. दिरबा रामेश्वर जामसंडे विरुद्ध सार्थक 11 राजापूर या दोन्ही संघांना त्वरित आपण इथे या. धन्यवाद. म्हणावी तशी धावसंख्या एकंदरीत पहिल्या अनिवार्य पॉवरप्लेच्या षटकात होताना दिसत नाही. याला प्रमुख कारणीभूत म्हणजे फिरोज शेखची अचूक टप्प्यावरची गोलंदाजी, नियोजनबद्ध अशी गोलंदाजी, किंबहुना योग्य टप्प्यावरची गोलंदाजी, प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांना धावांसाठी संघर्ष करण्यास भाग पाडणारी गोलंदाजी व एकंदरीत ती गोलंदाजी संपल्यानंतर नवोदित गोलंदाज, अजून एक डावकुऱ्या हाताचा फिरकी गोलंदाज विक्रांत चव्हाण हा गोलंदाज सुसज्ज होतोय. वैयक्तिक कोट्यातील पहिलं या इनिंगचं
अति महत्वपूर्ण असं दुहेरी षटक. क्षेत्ररक्षण व्यूहरचना फैलावल्यानंतर आपले सर्व सीमारक्षक दूर दूर फैलावल्यानंतर उत्साहवर्धक वातावरणात निश्चितपणे गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाज विक्रांत चव्हाण हा कॉमेंट्री बॉक्सच्या एंडकडनं सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू गोलंदाज विक्रांतचा आपल्याच फॉलोथ्रो मध्ये योग्य तो सन्मान फलंदाज युवराज कडनं दिला जातोय व पर्यायानं या फटक्यावरती दोन्ही फलंदाज या ठिकाणी हरणाची धावगती राखत एकेरी धाव पूर्ण करतायत व बहुमूल्य एका धावेच्या जोडीनं अखेर सांघिक धावसंख्या 1 षटक व एका चेंडूच्या सांगते अखेरीस नाममात्र 6 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात. स्ट्राईक एंडच्या दिशेने नवोदित फलंदाज किंबहुना मधल्या फळीतील फलंदाज युवराज कदम हा फटकेबाजी करताना दिसेल तर नॉन स्ट्राईक या ठिकाणी स्ट्राईक एंडच्या दिशेने रुपेश तांडेल हा डावकुऱ्या हाताचा फलंदाज फलंदाजी करताना दिसेल व गोलंदाजी मार्कवर अजून एक गुणवान खेळाडू किंबहुना फिरकीचा जादूगार विक्रांत चव्हाण नामक गोलंदाज दुहेरी षटक फेकण्यासाठी सुसज्ज होतोय. पंचांच्या उजव्या हाताकडनं लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू भिरकावून दिला जातोय तो डीप फाईन लेग सीमारेषेच्या पलीकडे किंबहुना चौकाराची नोंद होते ती या ठिकाणी रुपेश तांडेलच्या खाती व एकंदरीत चौकाराने सांघिक धावफलक पुढे सरकतोय तो 10 धावा धावफलकावर. आपल्या या स्पर्धेदरम्यान चतुर्थ क्रमांकाचं पारितोषिक रोख रुपये 11,000 कुमार रिधांश श्रीकांत चव्हाण यांच्याकडून या ठिकाणी जाहीर होते. मंडळाच्या वतीने आम्ही सन्माननीय श्री श्रीकांत चव्हाण यांचे आभार व्यक्त करतो. चतुर्थ क्रमांक पारितोषिक त्यांच्याकडून पुरस्कृत होते. धन्यवाद. 10 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात दुहेरी षटक विक्रांतचं प्रगतीपथावर. यावेळी ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू प्रथमतः टोलवायचा होता तो बहुधा डीप मिडॉमच्या डोक्यावरनं परंतु या ठिकाणी यष्टिरक्षक सुस्थिती झेलच्या खाली पोहोचतोय परंतु झेल तो आपल्या हाती विसवण्यास थोडासा असफल ठरतोय व पर्यायाने या फटक्यावर पाहायचे आहेत किती धावा जमा होत आहेत परंतु क्षेत्ररक्षकाची मात्र थोडीशी हाराखेरी व ही हाराखेरी थोडीशी अंगलट येते ती बहुधा काळ भैरव हिंद्री क्रिकेट संघाच्या वतीनं. आखूड टप्प्याचा चेंडू हा गोलंदाज विक्रांतचा व किंबहुना त्या फटक्याला मोठ्या फटक्यात परावर्तित करायचं असा प्रथमतः इरादा. चेंडूची गती चेंडूचा वेग हा अपेक्षेपेक्षा किंचितसा जास्त पर्यायानं फटका फसतोय मिस टाइम होतोय व जो फटका या ठिकाणी दूरवर जायला हवा होता तो फटका 38 सीमारेषेच्या आतमध्ये अलगद पडतोय. ज्या ठिकाणी कोणताही क्षेत्ररक्षक नाही अशा खाली इलाक्यात ऐन मोक्याच्या क्षणी चेंडू टटवला जातोय. शर्तीचे प्रयत्न यष्टिरक्षक करताना दिसतोय मात्र अखेरच्या या ठिकाणी थर्ड अंपायर नाही आहे. तिसरा पंच जे पंच निर्णय देतील मैदानामधील तोच निर्णय कायम राहील याची दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. पंचांचा निर्णय अंतिम राहील. थर्ड अंपायर नाहीये. पंचांशी वाद घालू नये. धन्यवाद. अखेरच्या क्षणी मात्र झेल जमिनीला दान होतोय तो यष्टिरक्षकाच्या माध्यमातून व किंबहुना दुहेरी धावांची लहर एकंदरीत मैदानावरती उठत दुहेरी षटक प्रगतीपथावर असताना सांघिक धावसंख्या तब्बल परावर्तित होते ती 12 धावा धावफलकावर एका गड्याच्या मोबदल्यात दुहेरी षटक प्रगतीपथावर व काही अंत्यलीन चेंडूंचा खेळ हा शेष. 3 चेंडूंचा खेळ हा दुहेरी षटकातील मागे पडतोय व अजूनही 3 चेंडूंचा खेळ होणं बाकी व त्यातीलच एक चेंडू घेऊन गोलंदाजी मार्कवर डावकुऱ्या हाताचा गोलंदाज विक्रांत चव्हाण गोलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय व त्याच तोलामोलाचा त्याच ताकदीचा किंबहुना मोठ्या फटक्यांसाठी बहुचर्चित असलेला फलंदाज निश्चितपणे रुपेश तांडेलची वर्णी ही बिनीच्या फलंदाजाच्या माध्यमातून खेळपट्टीवर पाय रोवून फलंदाजी करताना पाहायला मिळते व किंबहुना ज्या स्तुती सुमनांचा वर्षाव माझ्यावर होतोय किंबहुना त्याच लयीची फलंदाजी येणाऱ्या षटकांमध्ये मी करेन असा निर्वाणीचा इशारा तो आपल्या सहकाऱ्यांना देतोय व फलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. यावेळी पुन्हा एकदा ओव्हरपिच पद्धतीचा चेंडू परंतु उजव्या यष्टीच्या किंचितसा बाहेर फटक्याला टोलवायचं होतं ते डीप मिड विकेटच्या डोक्यावरनं परंतु मिस टायमिंग फटका सुस्थिती झेलच्या खाली महेश चंदवनकर येतोय व किंबहुना दुहेरी हादरा बसतोय तो एकंदरीत अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाला सांघिक धावसंख्या स्थिरावलेली 12 धावा धावफलकावर.
बदल्यात अजूनही समायोजित उद्दिष्ट विजयासाठी जे ठेवलेलं उद्दिष्ट ती गाठणं गरजेची बाब व आपला संघ सहकारी किंबहुना बिनीचा फलंदाज रुपेश तांडेल बेजबाबदार फटका टोलवत मैदानाच्या बाहेर येतोय, तंबूच्या आसऱ्याला बाहेर येतोय व अजूनही गुणवान खेळाडू अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या वतीनं मैदानावरती आपलं पावलं वळवताना दिसतोय. तो झोहेल खान हा फलंदाज निश्चितपणे नॉन स्ट्राईक एंडच्या दिशेने स्थिरावताना दिसेल. किंबहुना जे घवघवीत यश अपेक्षित होतं ते दुसऱ्या षटकात ते अपेक्षित यश साध्य झाल्यानंतर उंचावलेल्या आत्मविश्वासानं किंबहुना उंचावलेल्या मनोबलानं उत्साहवर्धक वातावरणात गोलंदाजी करण्यासाठी निश्चितपणे गोलंदाजी मार्कवर विक्रांत चव्हाण हा गोलंदाज सुसज्ज होतोय. हॅलो, मी पुन्हा एकदा पुकार देतोय. दिरबा रामेश्वर जामसंडे विरुद्ध राजापूर, सार्थक 11 राजापूर आणि दिरबा रामेश्वर जामसंडे यांच्यात आता सामना होईल. दोन्ही संघांना विनंती आहे की आपण त्वरित इथे या, लगेचच नाणेफेक होईल. अन्यथा आपल्याला माहिती आहे कालच्या दिवसामध्ये आपण पेनल्टी आणि आजचा हा जो सामना चालू आहे त्या सामन्यामध्ये सुद्धा पेनल्टी लावण्यात आली होती. धन्यवाद. यावेळी सुरेख असा चेंडू डाव्या एष्टीवरचा नो मेन्स लँड क्षेत्रात चेंडू टटवला जातोय, परंतु डीप लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक ऐन मोक्याच्या क्षणी चेंडूवर आपला ताबा मिळवतोय व सुस्थितीत तो चेंडूची परती ही गोलंदाज विक्रांतच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर झटपट एकेरी धाव पूर्ण करतायत. पर्यायानं एका धावेची जोड ही युवराजच्या खाती जमा होते व संपूर्ण अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या सांघिक खेम्याच्या खाती जमा होत. एकंदरीत सांघिक धावसंख्या 13 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी दुहेरी षटक प्रगतीपथावर डावकुरी हाताचा विक्रांत हा गोलंदाजी करण्यासाठी सुसज्ज होतोय. यावेळी चेंडू मधल्या एष्टीवरचा टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या बऱ्याच बाहेर जाणारा चेंडू टोलवायचा की सोडून द्यायचा या द्विधा अवस्थेत जोहेल नामक फलंदाज पुरता जखडला जातोय. परिणामता चेंडूचा शेवट एक निर्धाव चेंडू म्हणून गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर षटकाची समाप्ती होते ती बहुधा दुसऱ्या व 2 षटकाच्या सांगते अखेरीस निश्चितपणे अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती एकंदरीत 13 धावा धावफलकावर ही 2 गड्यांच्या मोबदल्यात. ते 12 चेंडू व 12 चेंडूंमध्ये लिहिलं या 18 धावांची नितांत आवश्यकता ती दुहेरी डावात फलंदाजी करणाऱ्या अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघासाठी व किंबहुना या 12 चेंडूतील 18 धावा कोणत्या प्रकारे रोखायच्या किंबहुना विजयाला गवसणी घालण्यासाठी कोणता गोलंदाज या भव्य दिव्य मैदानावरती या मिडबावच्या ग्रीन पार्क मैदानावरती आजच्या प्राथमिक फेरीच्या सामन्यात साक्षीदार ठरेल हेच ठरवणारी गोलंदाजी कोणत्या गोलंदाजाच्या खांदी द्यायची याविषयी मैदानात थोडीशी सल्ला मसलत होताना दिसत होती व बऱ्याच अवधीच्या चर्चासत्रानंतर आमच्या या व्यासपीठावरती माजी आमदार सन्माननीय श्री ॲडव्होकेट अजित गोगटे यांचं या ठिकाणी आगमन होते. मंडळाच्या वतीने आम्ही त्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत करत आहोत आणि त्यांचे सहकारी यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आहे. विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती विराजमान व्हा. धन्यवाद. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सुसज्ज होतोय तो बहुधा गुलाम नामक गोलंदाज वैयक्तिक कोट्यातील पहिलं व या इनिंगचं अति महत्वपूर्ण असं तिहेरी षटक फेकण्याची जबाबदारी ही गुलाम नामक गोलंदाजाच्या खांदी दिलेली पाहायला मिळते. बहुधा पंचांच्या उजव्या हाताकडनं तो राईट आर्म राऊंड विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी सुसज्ज होतोय की काय असा यक्ष प्रश्न मात्र तमाम क्रीडा रसिकांच्या मनात उपस्थित. परंतु या ठिकाणी 12 चेंडू व 12 चेंडूत 18 धावांची नितांत आवश्यकता असल्या कारणानं वारंवार क्षेत्ररक्षणात बदल हे अपेक्षितरित्या पाहिले जात आहेत ते हिंदळे क्रिकेट संघाच्या वतीनं. यावेळी लोवर फुल टॉस पद्धतीचा चेंडू आपल्याच फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याची दुर्मिळ नामी सुसंधी ही गोलंदाजाला, परंतु अखेरच्या क्षणी झेल मात्र हातातून निसटतोय. पर्यायानं जमिनीला दान होतोय व ज्या या ठिकाणी फटक्यावर युवराज बाद होऊ शकला असता, तंबूच्या आसऱ्याला परतू शकला असता, त्या प्रयत्नात मात्र सुस्थितीत फलंदाजी करताना दिसतोय तो उजव्या हाताचा फलंदाज युवराज कदम.
यावेळी फुलटॉस पद्धतीचा चेंडू, एक खराब चेंडू व या खराब चेंडूला डीप फाईन लीगच्या क्षेत्रात टोलवलं जातंय, परंतु वाखाणण्याजोगा क्षेत्ररक्षण तेथील क्षेत्ररक्षक अमित पाटीलचं चितेच्या चपळीनं तो चेंडूवर पोहोचतोय व त्याच तत्परतेने त्याची फेक या ठिकाणी यष्टीरक्षक सागर रणपिसेच्या दिशेने येईल. तोवर दोन्ही फलंदाज आपल्या खेळपट्टीवर हरणाची गती राखत किंबहुना चित्याची चपळी राखत एकेरी धाव पूर्ण करतायत. बहुमूल्य एका धावेच्या जोडीने सांघिक धावसंख्या तब्बल परावर्तित होते. ती नाममात्र 14 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात मधल्या फळीतील फलंदाज मात्र आता या ठिकाणी फलंदाजी करताना दिसत आहेत. ते अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाच्या वतीनं गोलंदाजी मार्कवर डावखुरे हाताचा फिरकी गोलंदाज गुलाम नामक गोलंदाज हा सुसज्ज होतोय. यावेळी सरळ बॅटनं फटके मारण्याची मुभा न मिळाल्याने रिव्हर्स स्वीपचा चित्रविचित्र फटका टोलवण्याचा इरादा हा फलंदाज झोयलचा, परंतु तेवढ्या चाणाक्ष नजरेने नटलेला गोलंदाज या ठिकाणी यॉर्कर लेनचा चेंडू फेकतोय व किंबहुना या ठिकाणी झोहेलला चखवणारी गोलंदाजी ही प्रमुख कारणीभूत ठरते. ती या सदर चेंडूमध्ये प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजाकडून 1 धाव वसूल केल्यानंतर. यावेळी आडव्या बॅटनं चेंडू टोलवण्याचा इरादा हा फलंदाज युवराजचा मिस टायमिंग फटका या ठिकाणी शॉर्ट फाईन लीगचा क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचतोय व सुस्थितीत चेंडू आपल्या हाती विसावल्यानंतर त्याच तत्परतेने चेंडूची परती चेंडूची पुनश्च फेक ही यष्टीरक्षकाच्या दिशेने करेल. तोवर दोन्ही फलंदाज सुरेख अशा धावगतीच्या जोरावर झटपट एकेरी धाव पूर्ण करतायत व बहुमूल्य अशा एका धावेच्या जोडीनं सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 16 धावा धावफलकावर. यावेळी पुन्हा एकदा मधल्या एष्टीवरचा चेंडू टप्पा पडल्यानंतर उजव्या एष्टीच्या किंचितसा बाहेर जातोय. मोठा फटका मारण्याचा मोह मात्र फलंदाजाला आवरता येत नाहीये व या ठिकाणी हा मोहच कारणीभूत ठरतोय. तो सदरचा चेंडू निर्धाव जाण्यामागे व उर्वरित सोपस्कार यष्टीच्या मागे यष्टीरक्षक पूर्ण करत चेंडू सुपूर्द केला जातोय. तो गुलाम नामक गोलंदाजाच्या हाती. वारंवार तोच चेंडू, तीच दिशा व तीच परिणिती. यावेळी रिव्हर्स स्वीपचा फटका टोलवण्याचा इरादा पुरता असफल ठरतोय. या ठिकाणी अखेरचा चेंडू मात्र निर्धाव गणला जातोय. निर्धाव चेंडू अखेर षटकाची सांगता होते ती बहुधा तिसऱ्या व 3 षटकाच्या सांगते अखेरीस अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाची सांघिक धावसंख्या तब्बल परावर्तित होते ती 16 धावा. ही 2 गड्यांच्या मोबदल्यात अजूनही या ठिकाणी अंतिम षटक जोखमीचं षटक येणं बाकी व किंबहुना ते जोखमीचं षटक किंबहुना धावांवर रोख लावणारं षटक विजयाला गवसणी घालणारं षटक कोणत्या गोलंदाजाच्या हाती सुपूर्द करायचं याविषयी मैदानात सल्ला मसलत करताना दिसत आहेत ते निश्चितपणे काळभैरव हिंदळे क्रिकेट संघाचे गोलंदाज, त्यांचे क्षेत्ररक्षक किंबहुना अनुभवी बुजुर्ग खेळाडू. संघाचा सरसेनापती, संघाचा कर्णधार निश्चितपणे ती जबाबदारी आपल्या खांदी घेत गोलंदाजी करण्यासाठी गोलंदाजी मार्कवर महेश चंदवनकर हा सुसज्ज होतोय. तो काळभैरव हिंदरे क्रिकेट संघाच्या वतीनं वैयक्तिक कोट्यातील पहिलं व या इनिंगची सांगता करणारं अतिमहत्वपूर्ण षटक, जोखमीचं षटक, स्लॉग ओव्हरचं षटक घेऊन महेश चंदवनकर हा सुसज्ज होतोय. पंचांच्या डाव्या हाताकडनं राईट आर्म ओव्हर द विकेट पद्धतीचा मारा करण्यासाठी तो सुसज्ज होतोय व समोर त्याचा कडवा प्रतिस्पर्धी म्हणून उभा टाकलेला या ठिकाणी अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचा सरसेनापती, त्यांचा संघनायक युवराज कदम याची वर्णी लागते आहे. ती अखेरचे 6 चेंडू खेळण्यासाठी व किंबहुना 6 चेंडूत 15 धावांची नितांत आवश्यकता असताना आपली क्षेत्ररक्षण व्यूहरचना सजवत गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश हा सुसज्ज होतोय. अखेरचे 6 चेंडू व 15 धावांची नितांत आवश्यकता.
यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडी उसळी घेतोय, किंबहुना या ठिकाणी झेलचीची दुर्मिळ नामी संधी होती, परंतु ती संधी हुकली जाते. ती महेश चंदवनकरच्या माध्यमातून दुहेरी धाव घेण्याचा इरादा होता तो फलंदाज युवराज कदमचा, परंतु स्ट्राईक एंडवरून त्याला साफ रोखतोय तो त्याचा सहकारी झोहेल व पर्यायानं सदर फटक्यावर दोन्ही फलंदाज एका धावेवर समाधानी होत आहेत. किंबहुना संपूर्ण अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघ देखील समाधानी होतोय व एकंदरीत एका धावेच्या मदतीनं एका धावेच्या जोडीनं सांघिक धाव फलक पुढे सरकतोय. तो 17 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र विजयाला गवसणी घालण्यासाठी अखेरचे 5 चेंडू व 5 चेंडू तब्बल 14 धावांची नितांत आवश्यकता. 5 चेंडू व 14 धावा. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश चंदवनकर हा सुसज्ज होतोय. चेंडूची पाहणी करण्यासाठी चेंडू आपल्या दिशेने या ठिकाणी घेतला जातोय. तो फलंदाज झोहेल खानच्या माध्यमातून व किंबहुना प्रतिस्पर्धी संघाची क्षेत्ररक्षण व्यूहरचना बघत ऐन मोकळ्याच्या क्षणी एखादा मिळालेला खराब चेंडू त्या खाली इलाक्यात टोलवायचा व दुहेरी आकड्यातील उच्चांक धावसंख्या गाठणारी धावसंख्या आपण आपल्या सांघिक गोठ्यात जमा करायची या इराद्यानं फलंदाजी करण्यासाठी झोहेल हा सुसज्ज होतोय. यावेळी सुरेख असा चेंडू आखूड टप्प्याचा तेवढ्याच ताकदीने टोलावला जातोय. तो डीप मिड विकेटच्या क्षेत्रात एक धाव झटपट पूर्ण दुहेरी धाव घेण्याची लालसा व ही लालसा अनिवार्य असल्याचं एका सरळ फेकीद्वारे तेथील क्षेत्ररक्षक रोहित मोरले मात्र ठामपणे सांगतोय. पर्यायाने दोन्ही फलंदाजांना एका धावेवर समाधानी व्हावं लागतंय. एका धावेने सांघिक धाव फलक पुढे सरकतोय. तो 18 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर गोलंदाज महेश चंदवनकर सुसज्ज होतोय व आता मात्र 4 चेंडू व 4 चेंडू. यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू टोलवायचा होता तो डीप लॉंग ऑनच्या क्षेत्रात, परंतु चेंडूचा वेग चेंडूची गती ही अपेक्षेपेक्षा किंचितशी जास्त. आपल्याच फॉलोथ्रूमध्ये मिस टायमिंग फटका रोखला जातोय तो गोलंदाजाच्या माध्यमातून व सदर फटक्यावर मात्र एकेरी धाव दोन्ही फलंदाज झटपट पूर्ण करत एकंदरीत सांघिक धावसंख्या परावर्तित होते. ती 19 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. यावेळी पुन्हा एकदा तोच चेंडू, तीच परिणिती, तीच दिशा व तोच क्षेत्ररक्षक पर्यायाने चेंडूवर पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. धाव घ्यायची की नाही असा यक्ष प्रश्न निर्माण असताना थोडीशी ढिलाई ही फेकीमध्ये तेथील क्षेत्ररक्षकाची व किंबहुना याच ढिलाईचा फायदा दोन्ही फलंदाज झटपट उचलतायत व अस्तित्वात नसलेली दुहेरी धाव घेण्याचा त्यांचा कयास, त्यांचा मनसुबा, त्यांचा इरादा अखेरच्या क्षणी सफल ठरतोय व पर्यायाने सांघिक धाव फलक पुढे सरकतोय. तो 21 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. आता मात्र विजयासाठी 2 चेंडू व 11 धावांची नितांत आवश्यकता. 10 धावांची नितांत आवश्यकता. 2 चेंडू व 10 धावा. यावेळी सुरेख असा चेंडू डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात टोलावला जातोय. एक धाव झटपट पूर्ण. किंबहुना पुन्हा एकदा एकेरी धावसंख्येची पावलं ही दुहेरी धाव टंकेकडे वळतायत व दुहेरी धावेनंतर यशस्वीरित्या तिहेरी धाव घेण्याचा इरादा हा फलंदाजांचा, परंतु या ठिकाणी निश्चितपणे या ठिकाणी तिहेरी धाव घेण्याचा थोडासा कयास, थोडासा प्रयत्न हा बहुधा पुरता अंगलटी येताना दिसतोय. तो युवराज कदमच्या त्याला आपला अतिमहत्वपूर्ण बळी प्रतिस्पर्धी संघाला बहाल करत अखेरच्या क्षणी मैदानाच्या बाहेर यावं लागतंय. सांघिक धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते. ती एकंदरीत 23 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात. दत्ता मिडबावकर वासंती चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी नाणेफेक होईल. सन्माननीय दत्ताजी मिडबावकर यांना विनंती करतोय की आपण नाणेफेक करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्स पाशी या. धन्यवाद. अखेरचा 1 चेंडू व तब्बल 8 धावांची नितांत आवश्यकता.
यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, परंतु दिशाहीन पद्धतीचा चेंडू, आपल्या नियोजित क्षेत्राचं उल्लंघन करणारा, आपल्या मर्यादेचं उल्लंघन करणारा चेंडू अखेर गोलंदाजाला या ठिकाणी पंच दंडित करतायत व जमिनीलगत हात समांतर करत एक धाव अवांतर स्वरूपात असल्याचा निर्वाळा आमच्यापर्यंत येऊन पोहोचवतायत. एकंदरीत 24वी धाव निघते ती अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघासाठी. एक चेंडू व 7 धावांची नितांत आवश्यकता. एक चेंडू व 7 धावा. त्यावेळी आखूड टप्प्याचा चेंडू, मिस टाइमिंग फटका, रोहित मरले झेल खाली येतोय व सुस्थिती झेल आपल्या हाती विसावत या ठिकाणी दुसऱ्या इनिंगच्या डावाला देखील या ठिकाणी समाप्ती देत या ठिकाणी विजयाला गवसणी घालतोय तो प्राथमिक फेरीच्या सामन्यात काळ भैरव हिंद्रे संघ. त्याचप्रमाणे सदर स्पर्धेत पुढील फेरीत प्रवेश केल्याबद्दल काळ भैरव हिंद्रे क्रिकेट संघाचं अभिनंदन व या सदर स्पर्धेत सहभाग दर्शवल्याबद्दल अवधूत स्पोर्ट्स कणकवली क्रिकेट संघाचे देखील विशेष आभार. यापुढील होणारा सामना सार्थक 11 राजापूर बनाम दिरबा रामेश्वर जामसंडे व या सदर सामन्यासाठी मायक्रोफोनवर बदल येतोय. माझे साथी सहकारी समालोचक सन्माननीय श्री श्याम वाकर सर यांच्याकडे मी मायक्रोफोन सुपूर्द करतोय व थोड्या वेळासाठी मी समालोचक सागर कदम आपल्या तमाम क्रीडा रसिकांची रजा घेतोय. धन्यवाद. थँक्यू सर. मी पुन्हा एकदा राजापूर या संघाच्या संघनायकाला विनंती करतोय, आपला प्रतिस्पर्धी संघाचा संघनायक इथे उपस्थित आहे. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आपण त्वरित संपर्क साधा. नाणेफेक केली जाते. मान्यवर आमचे उपस्थित आहेत. राजापूर या संघाचा संघनायक इथे हजर होतोय. दोन्ही संघांना मी शुभेच्छा